तूळ राशी 1 ते 7 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल. तूळ राशी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शुक्रादित्य योग प्रभावशाली असेल. खरं तर शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात शुक्रादित्य राजयोग खूप शक्तिशाली आणि फायदेशीर मानला जातो. शुक्र आणि सूर्याची युती व्यक्तीला सन्मान, विलासता आणि आदर प्रदान करते. शुक्र आणि सूर्य दोघेही शुभ ग्रह आहेत. अशा परिस्थितीत जाणून घेऊया तूळ राशीसाठी हा आठवडा कसा असेल. तूळ राशीच्या लोकांसाठी विशेषतः अनुकूल असेल. तुमच्या प्रतिभेसाठी तुम्हाला प्रशंसा आणि प्रकाशझोत मिळू शकेल आणि तुम्हाला कामात प्रगती आणि समाधान मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंददायी वातावरण वेळ घालवल्याने नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता येईल. तूळ राशी सत्य प्रथम येते, त्यानंतर प्रेमळपणा येतो. या आठवड्यात तुम्हाला कोणताही दस्तऐवज किंवा संभाषण खोलवर वाचण्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही गोंधळलेले असाल तेव्हा प्रश्न विचारा. नातेसंबंधांमधील स्पष्टता खूप आराम देईल. तुम्हाला काय हवे आहे आणि तुम्ही काय देऊ शकता याबद्दल स्पष्टपणे बोला. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखा. आवश्यकतेपेक्षा कमी घेऊ नका किंवा देण्यास उशीर करू नका. सौंदर्य आणि कृपा तुमची आंतरिक शांती पुनर्संचयित करतील. प्रतिसाद देण्यापूर्वी काही सेकंद थांबा. हा विराम तुमची स्वाक्षरी शैली बनेल. तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी सक्षमीकरणाचा आहे. मिथुन राशीतील चंद्र तुम्हाला चालू असलेल्या प्रकल्पाला, प्रबंधाला अंतिम स्वरूप देण्यास मदत करेल. जर तुम्ही अंतिम फेरीची तयारी करत असाल तर हे तुमच्या कठोर परिश्रमाचे फलित असेल. जर तुम्ही भारावून गेला असाल तर रिचार्ज करण्यासाठी वेळ काढा आणि तुम्हाला शांत करणाऱ्या सकारात्मक मार्गांवर लक्ष केंद्रित करा. धनुराशीचा काळ इतरांना तुमची प्रतिभा पाहण्याची संधी देतो आणि येणारी ही पौर्णिमा तुमच्या क्षमता प्रदर्शित करतो. इतरांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी सज्ज व्हा. हा असा काळ असेल जेव्हा तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक आकर्षक आणि लोकप्रिय वाटेल. लाजू नका आणि त्याऐवजी गेल्या 6 महिन्यात तुम्ही केलेल्या कामाचा आणि तुम्ही साध्य केलेल्या सर्व गोष्टींचा अभिमान बाळगा. तुमचा विश्वास असलेल्या मार्गदर्शकांकडून किंवा शिक्षकांकडून रचनात्मक टीकेसाठी मोकळे राहा, कारण ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या कौशल्यांना परिष्कृत आणि धारदार करण्यास अनुमती देते. तूळ राशी शुक्र राशीच्या अधिपत्याखालील वृषभ राशीतील चंद्र आठवड्याच्या सुरुवातीलाच आरामदायी वाढतो. त्यामुळे पौर्णिमेपूर्वी तुम्हाला गती निर्माण करण्यास मदत होते. गुरुवारी बुध पौर्णिमेची ऊर्जा तुमचा उत्साह जागृत करते, कारण तुम्ही तुमचे लक्ष शैक्षणिक क्षेत्राकडे वळवता. तुम्हाला मोफत अभ्यासक्रम सुरू करण्याची, पुस्तकांमधून नवीन गोष्टी शिकण्याची किंवा शाळेत परत जाण्याची प्रेरणा मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रात आधीच असलेल्यांसाठी तुम्हाला तुमच्या मेजरशी अधिक सुसंगत वाटू शकते किंवा पुढील काही आठवड्यात अमावस्या आल्यावर तुम्ही मायनर घोषित करू शकता. जेव्हा कर्क राशीतील चंद्र आठवड्याची शेवटी येतो तेव्हा तुमच्या व्यावसायिक ध्येयांवर ते कसे साध्य करायचे यावर लक्ष केंद्रित करा. गुरुकडून चंद्राला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाचा आणि पुढील काही महिन्यात तुम्हाला हवे असलेले ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या सतत प्रगतीचा विचार करू शकता. तूळ राशीसाठी हा आठवडा आत्मपरीक्षण आणि संबंध सुधारण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुमची बुद्धी आणि संयम परिस्थिती बदलेल. व्यवसाय खर्च वाढतील परंतु उत्पन्न स्थिर राहील. भागीदारीतील कोणतेही मोठे निर्णय पुढे ढकलणे उचित आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम आहे. त्वचेचा किंवा ॲलर्जीची समस्या शक्य आहेत. प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील आणि नवीन सुरुवात होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. या आठवड्यात ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ राहील. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने संपत्ती वाढण्याची संधी निर्माण होईल. तूळ राशी या आठवड्यात तुमची उत्पादकता शिखरावर आहे आणि तुम्हाला अधिक सामाजिक वाटत आहे. काम, वैयक्तिक जीवन आणि सामाजिकतेबद्दलच्या कल्पना तुम्हाला उत्साही बनवत आहेत, परंतु त्या प्रत्यक्षात येतील याची खात्री करण्यासाठी योजना लिहायला विसरू नका. धनु ऋतू तुमच्या सहकारी गट गप्पांमुळे सुट्टीच्या योजना देखील आहेत. आणि एवढेच नाही, रोमॅन्टिक आघाडीवर काही गंभीर प्रगती होऊ शकते. म्हणून तयार राहा, कारण गोष्टी खरोखरच मनोरंजक होऊ शकतात. म्हणून या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींबद्दल थोडी कमी काळजी करा. 1 ते 7 डिसेंबर हा दिवस शिक्षण, प्रवास, वैयक्तिक विकास आणि तुमच्या मानसिक क्षितिजांना विस्तृत करणारे अनुभव अधोरेखित करतो. नवीन दृष्टिकोन शिकण्याची आणि स्वीकारण्याची तुमची इच्छा वाढते.
अंतर्दृष्टीपूर्ण संभाषणे, प्रेरणादायी लोक किंवा नवीन माहिती तुमच्या मनाला चालना देऊ शकते. तुमची क्षमता चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही अंतर्गत शोधाच्या टप्प्यात प्रवेश करू शकता. एक नवीन अभ्यासक्रम, शैक्षणिक मार्ग किंवा दीर्घकालीन योजना तुमच्यासाठी एक नवीन दिशा निर्माण करू शकते. तुमच्या विश्वदृष्टी बदलत असताना तुमची ध्येय देखील अधिक मुक्त, अधिक विस्तृत दृष्टिकोनासह बदलू शकतात. डिसेंबरचा हा पहिला आठवडा विचारांची स्पष्टता आणि संतुलनाची नवी भावना घेऊन येत आहे. तर धनुराशीतील सूर्य संवाद, कुतूहल आणि शिक्षण मजबूत करतो. धनुराशीतील बुध तुम्हाला खरोखर काय वाटते ते बोलण्यास, इतरांना अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास आणि चालू संभाषणामध्ये मोकळेपणा आणण्यास मदत करतो. तुळ राशी, एकेकाळी विखुरलेले वाटणारे विचार आता योजनांमध्ये रूपांतरित करणे सोपे होते. शांत, प्रामाणिकपणे तुमचे विचार सामायिक करा. या आठवड्यात सौम्यपणे बोललेले सत्य हे तुमचे सर्वात मजबूत साधन आहे. तुमचा स्वामी ग्रह एका जिवंत अग्नी राशीत आकर्षण, आत्मविश्वास आणि भावनिक मोकळेपणा वाढवतो. तुम्हाला हलके, अधिक सामाजिक आणि नवीन दृष्टिकोन एक्सप्लोर करण्यास अधिक इच्छुक वाटू शकते. आर्थिक आणि भावनिक सीमांकडे लक्ष वेधतो आणि तुम्ही काय देऊ शकता याबद्दल व्यावहारिक राहण्यास सांगतो. हे संयोजन उदारता आणि स्वाभिमान दोन्हींना समर्थन देते. तुळ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 8 असेल आणि भाग्यवान रंग गुलाबी असेल. आठवड्याचा संदेश आहे की सन्मान आणि न्यायाचे समर्थन करा. एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.